सो गाईज आता झालं गुड मॉर्निंग आणि बघा आजचं वातावरण. आणि गाईज मी आता जस्ट उठलो आणि डायरेक्ट बाहेर आले मोबाईल घेऊन आणि व्हिडिओ करतोय. आणि काल पाऊस पडल्यानंतर आजचं वातावरण हे बघा असं आहे क्लायमेट. तर आज तरी बघू कसं आहे, आता काही समजणार नाही, पण आज नाही मला वाटत पाऊस येईल म्हणून. तर हे बघा. तर चला गाईज आता मी फ्रेश वगैरे होतो, मग भेटतो तुम्हाला. गाईज वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनेल. अँड गाईज आता झाले सकाळ आणि मी सकाळी सुटल्यानंतर व्हिडिओ केला होता, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवला आता. अँड गाईज आता आज आहे 10वीचा रिझल्ट. सो गाईज आज आहे 8 मे आणि आज आमचा 10वी बोर्डाचा रिझल्ट लागणार आहे. तर 1 वाजता. तर काही अशी धगधग होते आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट दाखवेल काय येईल ते रिझल्टमध्ये. आणि आता चला. आणि काही आज थोडा आवाज माझा चेंज झाला आहे, तर चला ब्लॉगला करतो स्टार्ट. काय इकडे बघा सूर्यदेवता हजेरी लावून बसलाय, कारण की आज पाऊस वगैरे काय नाही येणार. आणि काय काल खूप पाऊस पडला, तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर पटकन जाऊन चॅनलला ब्लॉग बघा. आणि बघा सूर्यदेवता इकडे बघा नाश्ता झाला आहे आणि मी नाश्ता करून घेतो, तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. आणि बघा घरची वांगीची भाजी आणि मस्त चपाती आहे. तर चला मी नाश्ता करून घेतो. सगळं आता चालले मालामध्ये आणि तुम्हाला आमचा माल दाखवतो थोडासा. तर चला. आणि ती बघा माझी बहीण आणि हे बघा लक्की 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 अरे 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 लक्की. चले मध्ये आलो आणि बघा जुनं मंदिराची बॅक साईड. अँड गाईज बघा असं आमचा माल. आणि गाईज तुम्हाला तो एकदम मोठा झाड दिसत असेल तिकडचा, तर तो याचं झाड आहे कसला, हां दोऱ्यांचा झाड आहे. सगळे त्याच्या दोऱ्या असतात, त्याची भाजी पण होते आणि त्याच्यामध्ये असे बी असते, त्याला मुठे बोलतात. त्यांचं तेल निघतो गाईज. आणि पहिले माझी बारकी बहीण ते मुठे फोडत बसायची, बारकी होती तेव्हा, तिला मजा वाटायची, आता काहीच नाही. आणि हे बघा आंब्याची झाडं इथं किती मोठी मोठी आहेत. आणि तिकडे एक बोरीचं झाड आहे, त्याला बोरसुद्धा येतात गाईज. आणि इथेच रोड आहे, हे बघा रोड. तर असं काहीतरी आमचा माल. सगळ्यात मी तुम्हाला आमच्या मालातली हालत दाखवतो. तर ही बघा कुठे सगळ्यात जी बघा हालत कुठे गेली, हां ही बघा सगळ्यात जी बघा हालत. आम्ही गेल्या वर्षी लावली होती ना, तर आम्ही काढली होती, पण काही कसे राहिले होते तर ती भेटले यावर्षी. ते सगळ्यात जास्त म्हणजे गेल्या वर्षी लावली होती ती, म्हणजे आम्हीच लावतो आणि ते आम्हीच काढतो. गाईज माझा रिझल्ट आज आणि मी आलो आहे मालामध्ये. आणि गाईज बघा चिंचचं झाड आहे आणि गाईज झाडांना चिंच पण धरले, पण त्या साईडला. आणि तिकडेच मेन लाईट आहे, बघा वायर गेले, कोणती खांबलीची लाईट गेले. आणि गाईज म्हणून आम्ही चिंच वगैरे काढत नाही. हे बघा हे दोघं खेळतात इथे. आणि गाईज तशी इकडे येतच नाही चिंचला माहिती वाटतं की तिकडं झालं तर लोक काढणार नाही, माणसं खाणार नाही, म्हणून तिकडंच येते, इकडे येतच नाही. आता ते काय रिझन आहे मला पण नाही माहिती. आणि तिकडं काढू शकत नाही की लाईट आहे, उगाच शॉक वगैरे लागल, त्याच्यापेक्षा विकत आणून खाल्लेली परवडल. मला दाखवते बघा मी फांदी घेतलेली माझी. ते बघा हे बघा जिथे फाटा पडलाय, हे बघा फांद्या बघा. आणि लक्की माझ्या मागे मागे आलाय, तुम्हाला मी दाखवतो इकडं. हे बघा आंब्याचं आहे काय, मी ती फांदी उचलली आंब्याची. आणि हे बघा माझ्या पहिले आलाय. आणि हे बघा हे बघा गाईच. आणि गाईज जे हव्यामुळं पडलं ते म्हणजे फाटी झाड अख्खा झाडच पडलं गाईज आंब्याचा. तर हे बघा आम्हाला फाटी भेटल्यात तसे, आणि फाटी काढून आम्ही नेऊ. आणि काही जे पडलं आहे म्हणून आम्ही फाटी घेते, नाही तर तसं काही तोडत वगैरे नाही झाड. आणि हे झाड चांगलं होतं, आहे बघा आंबे वगैरे द्यायचा, पण याला आंबे नाही धरले, पण झाड होतं. आणि हे बघ लकुल्या आवाज नाही, बघ व्हिडिओ चालू आहे, हे बघ व्हिडिओ करतो तुझा, हे बघ व्हिडिओ, हे बघ बघ नाही कर नाही करत मी चाललो. आणि हे बघा हे बोरचं झाड, हे सुद्धा खूप मोठा आंबा आहे. आणि यावेळेस काय एवढा आंबा आला नाही वाटतं. तर चला चाललो मी तिकडं. बघा हे पानांचं झाड आहे आणि याला उजवी पानं काहीतरी बोलतात. आणि
ही पानं आहेत ना अशी वाळून ठेवायची, काढायची. असं मी काढतोय आणि ही पानं काढायची आणि हे बघा असा पान काढायचं आणि पानं आहेत ना काढायची गाईच. आणि नैवेद्य वगैरे दाखवले येतात वाळून ठेवले आणि याच्यामध्ये मासे वगैरे पण आम्ही असे वाळून ठेवतो ते बघा. तर गाईज या वर्षी पावसाळी वल्गन वगैरे मारायला जाऊ पण ते बघा असे मी काढतोय. तर चला. तर गाईज हे बघा मी एवढी पानं काढलेत आणि आता चालले घरी. आणि बघा याची पण काढली आणि त्याची पण काढली. आणि गाईज हे मधली पानं काढायला लागतात, साईडची जमत नाही. तर चला आता जातो घरी. तर गाईज मी आता जस्ट फार्म हाऊसवरती आलतो. अँड गाईज ही बघा ही आपली जांभूल आहे ना, तर ही असं वाटते पिकले, कारण की हे बघा इथे पडले होते. तुम्हाला दाखवतो. मी काठी उचलायला खाली वाकलो होतं तर मला इथं पडलेलं दिसलं आहे. खा गाईज बघा इथे जांभूल आहे. सगळीच कच्चं जांभूल पडलं म्हणजे जांभूल पिकत आले. तर गाईज खूप गोड जांभूल आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. गाईज बघा इथे पिकले वाटतं, मला असं वाटलं. ते बघा इथे जांभूल पिकले. सगळं जे बघा आपले झाडं आणि हे बघा सावली. अशी एवढी सावलीत तरी आपण असलो ना तरी मस्त वाटतो. आणि मी या चिकूच्या झाडाखाली आहे बघा, चिकूच्या झाडाने असा तर उभा आहे. इथे सुद्धा सावली म्हणून इथे उभं राहिलं. तर चला आता जातो. काय जे बघा मला 2 छोटे छोटे पेरू भेटले आणि हे बघा भोकरीची फळं. मी काय ब्लॉगमध्ये खूप वाले भोकरीची फळं दाखवले. आणि हे बघा जे कच्चेवाले असतात ना हे बघा असे पिकतात मस्त. पेरू थोडेसे कच्चे आहेत पण खातो मस्त लागतील गाईत. सो गाईज हे बघा फार्म हाऊसवरती आलोय आणि भोकराची फळं भेटलेले बघा किती सारे भेटले आहेत. आणि गाईज 10 मिनिटामध्ये मला रिझल्ट लागणार आहे. तर रिझल्ट लागला तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला ते खाऊन घेतो. मस्त गोड आहेत, पिकले आहेत. सो गाईज 8 मिनिटामध्ये 10वीचा पूर्ण वर्ष समजणार आहे आणि तुझा फल काढला आहे. सगळं आता खूप भीती वाटते. तर बघू रिझल्ट घ्यायला. सगळंच फायनली मी 10वी बोर्डाला पास झालं आणि हा बघा तुमच्यासमोर रिझल्ट देतो मी. तर सगळंच फायनली तुमचा ब्रो 10वी बोर्डाला चांगला मार्कात पास झाला. सगळं जे बघा मी दुकानात येतो आणि असंच खाऊ आणले खायला. तर चला खाऊन घेते. सगळं आता मी बसले जेवायला. आणि हे बघा जेवायला तिचं मस्त मटण आहे आणि तांबडा सॅलेड आहे आणि भात आहे. तर चला मी मस्त जेवून घेतो. फ्रेंड्स आता 4 वाजलेत आणि मी आराम करत होतो आणि आता उठलो आहे. अँड वातावरण आज जरा मस्त क्लिअर आहे. जवळ पण नाही आणि ऊन पण नाही, असा मीडियम आहे. आणि आज काही पाऊस वगैरे येणार नाही. गज बघा लक्कू कसा बसलाय. लक्कू 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 लक्कू. आणि काही आता गरम होतो ना. काही बघा आता शेव खाते मी मस्त. चला शेव खाऊन घेतो. मी आता झाले फार्म हाऊसवरती आंबे पाडायला. आणि काही जे बघा बेलाचा झाड ते बघा बारीकचा. मला दाखवतो मोबाईलला रेकॉर्डिंग करतोय तर म्हणून थोडी रेकॉर्डिंग हे होते. तर हे बघा इथे आंबा आहे, त्या झाडावरती आंबा आहे. हे बघा ते सगळं आंबा काढायचे काही. तर बघतो व्हिडिओ करायला भेटला तर व्हिडिओ करतो, नाही तर नाही करणार. बघ किती आंबा आहे. अँड गाईज हा जो झाड आहे ना आंबे त्या साईडला आहेत आंबे म्हणून त्या साईडला असं वाकडा असं झालं तुझा. तर गाईज हे बघा आंबे काढते मी वरती चढून. खाली नको टाकू. गाईज हे बघा मी 3 आंबे काढले. आता आंबे काढून झाले. आता तुम्हाला दाखवतो. ते बघा एवढे आंबे भेटलेत. आंबे घेऊन चालले ना ते 8 डझन आहेत आणि 3000चे होतात, 3000च्या आसपास. म्हणजे 2800 रुपये असे आहेत. म्हणजे विकायचे नाही पण मार्केटमधून समजा आम्ही आणले असते तर एवढी प्राईस झाली असते. तर बघा तुम्ही सर्चिन काय जे पावडर वगैरेचे आंबे नाही आहेत, नॅचरल आंबे आहेत. आता हे कच्चे आहेत, घरी ठेवल्यानंतर मस्त पिकतील. अँड काय जे आपण मार्केटचे आणतो ते पावडर वगैरे केमिकलचे असतात तर ते चांगले नसतात. सो गाय जेव बघा आंबा तुम्हाला दाखवतो. सो गाईज जेवायला आंबा आहे ना, या आंब्यावरचे आम्ही काढलेत आंबा. आणि बघा कसा असं झालं गाईज, असं वाकलं आंबा. तर ते वेट आहे ना आंब्यांचं म्हणून असं वाकलंय. तर तुम्हाला डिफरन्स दिसेल असे लांबशील. तर चला आता मी चाललो घरी. तर घरी गेले तुम्हाला दाखवेल. आणि बघा एवढी बोरी भरले आंब्यामध्ये. आणि काय जे आंबे पिकल्यानंतर ना वेगवेगळी रेसिपी सुद्धा आपण बनवू किंवा कच्च्या आंब्यांचे बनवू. तुम्हाला नक्कीच दाखवायचे. बघा एवढी वांगे भेटलेत, घरचे वांगे आहेत एकदम नॅचरल बिना खताची.
मग कशी मी घरी आलो अँड गाईज आता मी या ब्लॉगला इथे सेंड करतो आणि तिथे मस्त गाणी लागले. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी मिळतो तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सो गाईज हे बघा आता मस्त जेवून घेतो आणि मी ब्लॉगला एंड करणार होतो पण एडिट करता आता जेवण आला. तर चला आता जेवून घेतो. मस्त चायनीज आहे, अंड्याचा पोला आणि बघा मटन 65. चला.